Okay, so today we'll discuss a new point, that is list in HTML. So there are four types of list. Okay, ordered list, unordered list, definition list, as well as nested list. So what are list? List म्हणजेच काय आहेत? List काय आहेत? So list in HTML are used to arrange related list items in a ordered way and unordered way. Okay, so the first type is ordered list or numbered list. बघा, ordered list is also called as numbered list. Now this point is very important for your exam also, because exam मध्ये तुम्हाला लिस्ट वरती प्रोग्राम असतातच, प्रोग्राम विचारतातच. ऑर्डर्ड लिस्टचा असेल, अनऑर्डर्डचा असेल, किंवा तो डेफिनेशनचा पण येऊ शकतो तुम्हाला एक्झाममध्ये. ओके, सो द फर्स्ट टाईप आहे आपलं ऑर्डर्ड लिस्ट आहे. सो व्हॉट इज ऑर्डर्ड लिस्ट? ऑर्डर्ड लिस्ट काय आहे आपण ते डिस्कस करायचं आहे. सो आपण HTML थ्रू ओके आपण प्रोग्रामिंग करून आपण वेब पेजवरती लिस्ट कशा डिस्प्ले करू शकतो आपण ते डिस्कस करणार आहोत. सो द OL टॅग डिफाईन्स अँड ऑर्डर्ड लिस्ट. ओके, बघा आता हे स्टेटमेंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी एक्झाममध्ये विचारतातच. OL वरती गेल्या 2 वर्ष बघितलं तरी ह्याच्यावरती लिस्टवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ओके, ते पण आपण सॉल्व करणार आहोत. नाउ सी द OL टॅग डिफाईन्स अँड ऑर्डर्ड लिस्ट. ओके, कोणत्या टॅगनी आपण डिफाईन करतो ऑर्डर्ड लिस्ट? OL टॅग इज यूज टू डिफाईन द ऑर्डर्ड लिस्ट. हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन विचारू शकतात. Which tag is used to define an ordered list? The answer will be OL tag. Then इथे पण बघा फिलिंग द ब्लँक साठी क्वेश्चन तयार होतोय. An ordered list can be numerical or alphabetical. Okay, the answer will be काय असणार आहे? Which list can be numerical or alphabetical? Answer will be ordered list. Ordered list कशी असते? न्यूमॅरिकल पण असते as well as अल्फाबेट फॉर्मॅट. अल्फाबेट्समध्ये पण आपण त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण ती डिस्प्ले करू शकतोय. ओके, देन द ॲट्रिब्यूट्स ऑफ OL टॅग. आता आपण ॲट्रिब्यूट्स बघूयात. ॲट्रिब्यूट्स कोणते लागतात आपल्याला OL टॅग सोबत? सो द फर्स्ट इज द टाईप ॲट्रिब्यूट. ओके, काय बघितलं आपण? फर्स्ट, with the help of OL tag we can create the list. Okay, then type attribute. Type attribute is used to declare that which type of, in which format you want to display your list items. Okay, that we declare inside the type attribute. Now one is the default value and other value specifies the numbering type for the used items. Okay, बाय डिफॉल्ट जी आपली लिस्ट आहे. ओके, आता ज्यावेळी आपण लिस्ट क्रिएट करतो, ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करतो, आपल्याला कोणता टॅग लागणार आहे? आपलं स्टार्टिंग टॅग कोणता असणार आहे? OL टॅग. ओके, कन्सिडर करा मी एक लिस्ट क्रिएट करते LI. OL ने मी काय करते? माझं ऑर्डर्ड लिस्टचं मी एक स्ट्रक्चर क्रिएट करते. ओके, इथे मी OL क्लोज केलं. राईट, एक छोटे एक्झाम्पल देते मी तुम्हाला. सो LI मध्ये मी काय करते? आता म्हणजे लिस्ट आहे. सो लिस्टमध्ये काय असतात? लिस्टमध्ये लिस्ट आयटम्स असते. सो ते लिस्ट आयटम्स जे आहेत ते आपण कशाने डिनोट करतो? त्याच्यासाठी कोणता टॅग यूज होतो? LI टॅग. ओके, देन ABC LI टॅग क्लोज, XYZ LI टॅग क्लोज. ओके, सपोज एक छोटे एक्झाम्पल कन्सिडर करा. काहीतरी मी लिस्ट आयटममध्ये लिस्ट आयटम्स ॲड केलेले आहेत. आता ह्याचं मला आउटपुट कसं दिसेल? 1 ABC 2 XYZ. ओके, हे झाली माझी ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट आपण अशी क्रिएट करतो. ओके, सो बाय डिफॉल्ट हे जे सिरियल नंबर्स आहेत, बाय डिफॉल्ट तुमचे जे लिस्ट आयटम्स आहेत ते कसे डिस्प्ले होतात? नंबर्समध्ये डिस्प्ले होतात. ओके, ते बाय डिफॉल्टच आहे. आपण तिथे टाईप ॲट्रिब्यूटचा यूज नाही केला तरीही ते बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू 1 पासूनच ते स्टार्ट होणार आहे, कारण की ती नंबर लिस्ट आहे. सो इट विल स्टार्ट फ्रॉम 1. Okay, always it will start from 1. But if we use the type attribute, आता टाईप ॲट्रिब्यूटचा आपण यूज कधी करू शकतो? इन केस सपोज सेम लिस्ट आहे बट मला डिस्प्ले कशी करायची आहे? मला अल्फाबेटिकल फॉर्मॅटमध्ये हवी आहे, A and B. ओके, सो मी काय करू शकते? तिथे मी काय करणार? इथे मी टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करू शकते. ओके, इथे मी काय करणार? इथे मी टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करेन. काय करावं लागेल सांगा? सो काय करेन मी? LI. ओके, म्हणजे काय आहे ते? सॉरी, LI मध्ये काय होतं? ABC LI टॅग मी क्लोज केला. राईट, देन ओके, इथे बघा फर्स्ट आपण काय केलं आहे? OL म्हणजे जे आपण ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करतोय. ओके, त्याचं फॉर्मॅट कसं हवं आहे आपल्याला? त्याचं टाईप कसं हवं आहे? अल्फाबेटिकल फॉर्मॅट हवं आहे त्याचं. सो मी OL मध्ये काय करेन? टाईप ॲट्रिब्यूट डिक्लेअर करेन. राईट, OL टाईप इज इक्वल्स टू A. हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर मला आउटपुट असं दिसणार आहे याचं, A and B. ओके, सेम
इथे जर मला चेंज हवा असेल, इथे मी रोमन नंबर पण घेऊ शकते, 1 2 सेम. ओके, रोमन नंबर्समध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तुम्ही काय करू शकता, सेम तुम्हाला टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करायचा आहे. ओके, सो अशी जी ऑर्डर्ड लिस्ट आहे, ऑर्डर्ड लिस्टमध्ये आपण टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करून आपण असे चेंजेस करू शकतो. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज द रिव्हर्स ॲट्रिब्यूट. ओके, आता रिव्हर्स ॲट्रिब्यूट म्हणजेच काय, रिव्हर्स ॲट्रिब्यूट म्हणजे काय, आपली जी लिस्ट आहे ती रिव्हर्समध्ये आपल्याला काय करायची आहे तर डिस्प्ले करायची आहे. तर रिव्हर्समध्ये म्हणजेच काय, 1 2 3. ओके, हे झालं माझे लिस्ट आयटम. मी आता सपोज हे माझे लिस्ट आयटम्स आहेत. ओके, मी एक ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली आहे, बट मला काय करायचं, माझी जी ऑर्डर्ड लिस्ट आहे ते मला रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले करायची. सो मी काय करेन, OL रिव्हर्स्ड. ओके, OL रिव्हर्स. ओके, आलं लक्षात, काय केलं मी, OL आणि फक्त काय डिक्लेअर केलं आहे तर रिव्हर्स. सो इट विल डिस्प्ले as the output like 3 2 1. फर्स्ट काय, JS CSS HTML. ओके, रिव्हर्स ऑर्डर म्हणजे जी आपली लिस्ट आहे ती आपल्याला उलटी अशी दिसते. ओके, म्हणजे रिव्हर्स म्हणजे खालून अशी वरती रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले होणार आहे. देन नेक्स्ट आहे आपलं, नेक्स्ट इज स्टार्ट. आता स्टार्ट ॲट्रिब्यूट आहे ते काय डिक्लेअर करतं, स्टार्ट ॲट्रिब्यूट विल डिक्लेअर दॅट द स्टार्टिंग नंबर ऑफ द फर्स्ट लिस्ट आयटम. ओके, द स्टार्टिंग नंबर ऑफ द फर्स्ट लिस्ट आयटम. आता आपल्या लिस्टमधला स्टार्टिंग नंबर, सपोज मला स्टार्ट करायचं आहे, माझे जे लिस्ट आयटम्स आहेत ते मला स्टार्ट कुठून करायचे, सपोज 50 पासून. ओके, 50 51 50 वरती काय HTML, 51 वरती सपोज CSS, अशी मला एक लिस्ट क्रिएट करायची. म्हणजे माझे जे नंबर आहे, लिस्ट माझी कुठून स्टार्ट झाली आहे, लिस्ट आयटमचा नंबर कोणता आहे, 50 पासून स्टार्ट झाली आहे. सो मला काय करावं लागेल, OL आय विल यूज द स्टार्ट ॲट्रिब्यूट, OL स्टार्ट. आता स्टार्ट कुठून केलं आहे, स्टार्ट इज इक्वल्स टू 50. आय विल राईट हिअर 50. ओके, क्लोज. टॅग मी काय केलं, क्लोज केलं. देन ह्याचं मला आउटपुट कसं दिसेल, इट विल स्टार्ट फ्रॉम 50 51. ओके, इथे जर अजून लिस्ट आयटम्स असते तर 50 51 52 ते जे नंबर फॉर्मॅट आहे ते नंबर्स आहेत ते कंटिन्यू झाले असते. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. सो आपण काय बघितलं, काय डिस्कस केलं आपण, लिस्ट. ओके, ऑर्डर्ड लिस्ट. सो काय आहे, व्हॉट इज ऑर्डर्ड लिस्ट, yes, which tag is used to create a ordered list, OL tag is used to define a ordered list, and ordered list can be numerical or alphabetical. Then we discuss the attributes of OL tag. Okay, किती attributes आहेत total, 3 attributes आहेत. कोणते कोणते, type attribute, then reverse attribute, and the last one is the start attribute. Okay, with the help of type attribute we can declare how we want to display our list items, in which type. Okay, and in with the help of reverse attribute we can display our list items in a reverse format. And start, the last is the start attribute. Okay, so we can declare from which list item, from which number we want to start our list item, we can declare with the help of start attribute. Okay, so the next type is, okay, if you see the example बघा त्यांनी एक दिलेलं आहे, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं, इथे बघा काय केलंय, एक हेडिंग प्रोव्हाइड केलेला आहे S3. ओके, S3 ने एक हेडिंग दिलेला आहे, लिस्ट ऑफ टॉपिक्स. देन दे हॅव क्रिएटेड अ ऑर्डर्ड लिस्ट, एक ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली आहे. टोटल लिस्ट आयटम्स किती आहेत, 1 2 and 3 लिस्ट आयटम्स आर देअर. देन पुन्हा एक त्याच्यामध्ये लिस्ट क्रिएट केलेली आहे, बट लिस्ट ऑफ टॉपिक स्टार्ट विथ सिरीज 50. ओके, 50 पासून स्टार्ट झालेली आहे. सो OL स्टार्ट इज इक्वल्स टू 50. ओके, 50 पासून स्टार्ट करायचं असेल तर आपण डिक्लेअर कुठे करतो, इनसाइड द OL टॅग. ओके, ह्याचं जर आपण आउटपुट बघितलं तर बघा काय केलं आहे, फर्स्ट आहे, जी फर्स्ट लिस्ट आहे ती आपली कशी आहे, बाय डिफॉल्ट लिस्ट आहे, 1 पासून स्टार्ट होते. सो ॲज इट इज ती लिस्ट आहे, ऑर्डर्ड लिस्ट आहे. देन इथे काय केलेलं आहे, 50 पासून लिस्ट आयटम डिस्प्ले करायचं आहे. सो काय यूज केलं, इथे टाईप ॲट्रिब्यूटचा यूज केलेला आहे. कोणत्या ॲट्रिब्यूटचा यूज होतं, इथे टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करून काय केलं आहे, 50 पासून नंबर्स जे आहेत ते डिस्प्ले केलेले आहेत. ओके,
क्लिअर आहे. देन द नेक्स्ट टाईप बघूयात आपण. सो द नेक्स्ट टाईप ऑफ लिस्ट इज अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजेच काय असणार आहे? अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे नावावरून लक्षात येत असेल म्हणजे त्याला काही ऑर्डर नसणार आहे. ओके, त्याला काही सिक्वेन्स नसणार आहे. अशा लिस्टना आपण काय बोलतो? त्या कशा लिस्ट आहेत? त्या अनऑर्डर्ड लिस्ट आहे. सो अनऑर्डर्ड लिस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बुलेट लिस्ट. ओके, अनऑर्डर्ड लिस्ट ज्या असतात त्यांनाच आपण काय म्हणतो? दॅट आर बुलेट लिस्ट. ओके, an unordered list created using the UL tag. ओके, बघा हा पण फिलिंग द ब्लँक साठी क्वेश्चन येऊ शकतो इथे. which tag is used to define an unordered list? The answer will be UL tag. each list item starts with the li tag. ॲज आय टोल्ड यू, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, जे लिस्टमधले जे लिस्ट आयटम्स आहेत ते आपण कशा थ्रू क्रिएट करतो? विथ द हेल्प ऑफ LI टॅग. LI टॅगने आपण लिस्ट आयटम्स क्रिएट करू शकतो. देन द लिस्ट आयटम्स इन अनऑर्डर्ड लिस्ट आर मार्क्ड विथ बुलेट, दॅट इज स्मॉल ब्लॅक सर्कल्स बाय डिफॉल्ट. ओके, आता ऑर्डर्ड लिस्टमध्ये आपण बघितलं, आपण डिस्कस केलं काय? ऑर्डर्ड लिस्टचे जे फॉर्मॅट आहे, जो सिक्वेन्स आहे तो कसा असणार आहे बाय डिफॉल्ट? 1 2 3 4 नंबर्स फॉर्मॅटमध्ये. बट अनऑर्डर्ड लिस्टचा जो सिक्वेन्स आहे, तिचे लिस्ट आयटम्स आपल्याला डिस्प्ले होणार आहेत, ते कसे होणार आहेत बाय डिफॉल्ट? बुलेट्समध्ये. ओके, स्मॉल ब्लॅक सर्कल म्हणजे स्मॉल ब्लॅक सर्कलमध्ये ते डिस्प्ले होतं, त्यालाच आपण काय म्हणतो? हे आपल्या काय आहेत तर त्याला आपण बुलेट्स म्हणतो. ओके, स्मॉल ब्लॅक सर्कल्स म्हणजे काय असतात? बुलेट्स असतात, ते असं डिस्प्ले होतात. हेच काय आहेत? ह्या बुलेट्स आहेत. लक्षात येतं? म्हणजे असं डिस्प्ले. हे काय झालं? म्हणजे एक अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली मी. ओके, आता हे क्रिएट करण्यासाठी मला काय लागेल? UL. देन लिस्ट आयटम्स क्रिएट करण्यासाठी LI, राईट? LI टॅग क्लोज, LI टॅग क्लोज. देन ओपन LI टॅग, ओपन LI टॅग. ॲट दी एंड अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली आहे मी. देन मी काय करेन? UL टॅग क्लोज. ओके, लक्षात आलं? अनऑर्डर्ड लिस्ट मीन्स वॉट? काय लक्षात ठेवायचं अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुम्हाला? अनऑर्डर्ड लिस्ट इज created using the UL tag as well as it is also known as bullet list, and all the list items in unordered list are marked with the bullets. by default कसे मार्क होतात? त्याच्यामध्ये जे लिस्ट आयटम्स आहेत ते बुलेटने मार्क केले जातात. ओके, इथे जर आपण एखादे एक्झाम्पल दिलेले आहे, बघा तिथे एक्झाम्पलमध्ये बघा काय केलं आहे? एक अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली आहे. काय केलं आहे इथे? अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली आहे. ओके, देन लिस्ट आयटम्स डिक्लेअर केले 3 आणि अनऑर्डर्ड लिस्ट क्लोज. याचा आउटपुट आपण जर बघितलं तर कसं दिसेल? बघा, स्मॉल ब्लॅक असे बुलेट्स दिसतात ना, स्मॉल सर्कल्स, असे ब्लॅक कलरचे सर्कल्स दिसतात, त्याला आपण बुलेट म्हणतो. ओके, आता अनऑर्डर्ड लिस्ट आहे ती ओळखायची कशी? तर स्मॉल असे बुलेट्स दिसतात ते तशी लिस्ट असेल तर ती कोणती लिस्ट आहे? ती आपली ती अनऑर्डर्ड लिस्ट आहे. इथे जर नंबर्स असतील, ओके 1 2 3 4 असे जर न्यूमॅरिकल असेल किंवा अल्फाबेटिकल असेल, ती कोणती लिस्ट असणार आहे? ती आपली ऑर्डर्ड लिस्ट असणार आहे. ओके, देन ॲट्रिब्यूट्स ऑफ UL टॅग. आता बघा, तुम्ही UL सोबत अनऑर्डर्ड लिस्ट सोबत आपण टाईप ॲट्रिब्यूट हा यूज करू शकतो. ओके, आता टाईप ॲट्रिब्यूटचा इथे यूज काय होणार आहे? सपोज वी कॅन यूज द टाईप ॲट्रिब्यूट इन UL. ओके, UL सोबत आपण टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करू शकतो. आता तो कसं करायचं तो आपण बघूयात. टाईप ॲट्रिब्यूटचा एक्झॅक्ट यूज काय आहे अनऑर्डर्ड लिस्टमध्ये? ओके, आता बाय डिफॉल्ट मी काय सांगितलं? बाय डिफॉल्ट तुम्हाला जे लिस्ट आयटम्स आहेत ते तुम्हाला कसे दिसतात? असे ब्लॅक बुलेट्स, स्मॉल बुलेट्समध्ये डिस्प्ले होतं. ओके, बट तुम्ही इथे हे जे ब्लॅक बुलेट्स आहे त्याच्या जागेवरती आपण असं सर्कल पण डिस्प्ले करू शकतो. ओके, असं सर्कल डिस्प्ले करू शकतो किंवा असे स्क्वेअर. आपण जे लिस्ट आयटम आहे त्याच्यासाठी आपण असे लिस्ट आयटम डिक्लेअर करण्यासाठी आपण असं स्क्वेअर पण जनरेट करू शकतो किंवा असे सर्कल्स पण जनरेट करू शकतो असे. ओके, बट ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? असं जर तुम्हाला लिस्ट आयटम्सचा फॉर्मॅट हवा असेल सो आपण काय करू शकतो? वी कॅन यूज द टाईप ॲट्रिब्यूट. ओके, सो इन दिस केस वी हॅव टू डिक्लेअर द टाईप ॲट्रिब्यूट. मग ते कुठे डिक्लेअर करायचं? सपोज इथे मी काय केलं? इथे काय आहे? UL. ओके, आय एम क्रिएटिंग द अनऑर्डर्ड लिस्ट UL. देन मी त्याच्यासोबत काय करेन? मी टाईप डिक्लेअर करेन. UL टाईप इज इक्वल्स टू काय हवं आहे मला? सपोज सर्कल. सो आय विल टेक सर्कल. ओके, मी काय करेन तिथे? सर्कल. ओके, ह्याचा आउटपुट मला कसं दिसणार आहे? सेम असं दिसणार आहे. प्रत्येक जे माझे लिस्ट आयटम्स आहेत त्याच्या पुढे काय दिसेल? असे सर्कल्स दिसतील. ओके, देन नेक्स्ट आहे, नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आहे? स्क्वेअरसाठी आहे. सेम
फक्त काय चेंज करायचं आहे, फक्त आपल्याला व्हॅल्यू चेंज करायची आहे. इथे जे सर्कल आहे तिथे मी काय करेन, फक्त स्क्वेअर करेन. ओके, त्याचे ओके हा प्रोग्राम मी एक्झिक्यूट केला इन केस. सो मला कसं दिसेल आउटपुटमध्ये, काय दिसेल इथे स्क्वेअर दिसतील मला. इथे प्रत्येक लिस्ट आयटमच्या पुढे काय दिसतील मला, असे स्क्वेअर जनरेट झालेले दिसतील. ओके, सो अनऑर्डर्ड लिस्टसोबत आपण टाईप ॲट्रिब्यूटचा यूज असा करू शकतो. जर तुम्हाला जे लिस्ट आयटम्स आहेत तुम्हाला सर्कलमध्ये पण तुम्ही डिस्प्ले करू शकता, स्क्वेअरमध्ये पण तुम्ही डिस्प्ले करू शकता, बट ते बाय डिफॉल्ट आहे ते ब्लॅक बुलेट्समध्ये आपण डिस्प्ले करतो, त्याला आपण डिस्क पण बोलतो. ओके, बट तिथे टाईप ॲट्रिब्यूटमध्ये डिस्क आपण यूज तुम्ही करू शकता, डिक्लेअर करू शकता. नाही केलं तरीसुद्धा ते बाय डिफॉल्ट ते डिस्प्ले होणारच आहे असं. ओके, द नेक्स्ट टाइप आहे डेफिनेशन लिस्ट. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ लिस्ट इज डेफिनेशन लिस्ट. नाउ व्हॉट इज डेफिनेशन लिस्ट? आता डेफिनेशन, आता सगळ्यांना माहिती आहे डेफिनेशन काय असतात. ओके, आता आपण डेफिनेशन कसं तुम्ही राईटअप करता सेम तसं आपण डेफिनेशन आहे आपण वेब पेजवरती सुद्धा डिस्प्ले करू शकतो. बट ते डेफिनेशन, ती त्याची जी डेफिनेशनची टर्म आणि त्याचं डेफिनेशन सेम तुम्हाला तसं जर डिस्प्ले करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी टॅग्सचा यूज करून ते आपण डिस्प्ले करू शकतो. ओके, सो त्यालाच आपण बोलतोय दॅट इज अ डेफिनेशन लिस्ट. सो टू डिफाईन अ डेफिनेशन लिस्ट DL टॅग इज यूज्ड. ओके, डेफिनेशन लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपण कोणता टॅग यूज करतो, DL टॅगचा यूज करतो. यू कॅन क्रिएट आयटम्स इन डेफिनेशन लिस्ट विथ द हेल्प ऑफ DT अँड DD टॅग. ओके, कोणत्या टॅगनी आपण लिस्ट आयटम्स क्रिएट करतो, DT अँड DD टॅगनी आपण लिस्ट आयटम्स क्रिएट करतो. आता लिस्ट आयटम डेफिनेशन लिस्टमध्ये कसे क्रिएट करायचे ते आपण करूया डिस्कस. द DT टॅग इज यूज टू डिफाईन द टर्म whereas the DD tag is used to define the term definition. ओके, एकदम इझी लँग्वेजमध्ये एकदम इझिली मी तुम्हाला समजून सांगते. बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज HTML आहे. ओके, काय आहे इथे लिहिते मी HTML. HTML काय झालं, HTML इज अ टर्म. HTML काय आहे, एक टर्म आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे ते कन्सिडर करा, एक मी डेफिनेशन देते. ओके, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, हे काय आहे HTML जे इथे आहे. ओके, हिअर HTML इज द टर्म. ओके, अँड हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज इज द टर्म डेफिनेशन. ओके, मला एक HTML हे एक टर्म आहे मी घेतलं आहे, त्याचं मला डेफिनेशन राईटअप करायचं आहे पूर्ण. हे जे मला सेम अशा फॉर्मॅटमध्ये काय करायचं, मला वेब पेजवरती एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट करायची. ओके, सो आता त्याच्यासाठी कोणते टॅग लागतील. आता हे झालं माझं फक्त एक डेफिनेशन. आता मला हे लिस्टमध्ये इन्सर्ट करायचं आहे. ओके, आता मला हे काय सांगितलं मी तुम्हाला, हे लिस्टमध्ये मला इन्सर्ट करायचं आहे. सो DL टॅग फर्स्ट आपण लिस्ट क्रिएट करणार आहोत. ओके, सो फर्स्ट काय लिस्ट क्रिएट करावं लागेल, लिस्ट क्रिएट करावी लागेल. डेफिनेशन लिस्ट आपण क्रिएट करतोय राईट. मग त्या डेफिनेशन लिस्टमध्ये आपण एक डेफिनेशन आहे ते आपण इन्सर्ट करतोय ॲज अ लिस्ट आयटम म्हणून. ओके, सो DL देन DL इथे क्लोज केलं राईट. आता स्टार्ट कुठून करणार आहोत आपण, टर्मपासून, दॅट इज डेफिनेशनची टर्म. सो टू डिफाईन द टर्म DT टॅग इज यूज्ड. ओके, ओपन DT टॅग, राईट द टर्म नेम, क्लोज द DT टॅग. अंडरस्टूड. देन हे झालं टर्म मी डिक्लेअर केली. देन टू डिफाईन द टर्म डेफिनेशन. आता हे जे टर्म आहे याचं मला डेफिनेशन राईटअप करायचं आहे. सो मी काय करेन, डिफाईन करायचं आहे मला त्याचं जे डेफिनेशन आहे टर्मचं. सो काय करेन मी, टर्म डेफिनेशन DD टॅग. ओके, DD टॅग क्लोज. काय असेल तुमचं टर्मचं डेफिनेशन ते DD टॅगच्या इनसाईडमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, राईटअप करायचं आहे. देन क्लोज द DD टॅग. ओके, लक्षात आलं. बघा काय केलं, फर्स्ट आपण एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट केली आहे. त्या लिस्टमध्ये ओके, त्या लिस्टमध्ये आपल्याला एक डेफिनेशन ॲज अ लिस्ट आयटम आपल्याला ॲड करायचं आहे त्या लिस्टमध्ये. सो फर्स्ट आपण काय केलं, एक टर्म डिफाईन केली बाय युझिंग DT टॅग, दॅट इज डेफिनेशन टर्म. ओके, देन राईट द टर्म नेम, टर्मचं आपण नाव दिलं. देन डेफिनेशन टर्म आहे तो टॅग जो आहे तो आपण क्लोज केला. ओके, टर्म प्रिंट झालं. एवढाच मी कोड एक्झिक्यूट केलं तर मला काय दिसेल, फक्त HTML. ओके, आता HTML एक टर्म मी प्रिंट केली बट मला त्याचं डेफिनेशन अजून दिसत नाही आहे. मला त्याचं डेफिनेशन सुद्धा प्रिंट करायचं आहे. सो मी काय यूज केलं, DD टॅग.
टू डिफाईन द टर्म डेफिनेशन. आता डी मध्ये काय केलं मी, पूर्ण जी टर्म आहे त्याची डेफिनेशन दिली. डेफिनेशन दिल्यानंतर मी तो डी टॅग काय केला, क्लोज केल्यानंतर मला इथे काय दिसेल तुझा डेफिनेशन. ओके, आणि फायनल टॅग कोणता मी इथे क्लोज केला. आपण काय करतोय, वी आर क्रिएटिंग द डेफिनेशन लिस्ट. ओके, आता डेफिनेशन लिस्ट क्रिएट करतोय म्हणजे ते क्लोज केलं पाहिजे. सो ॲट दी एंड मी काय केलं, ते DL काय केलं, क्लोज केलं. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सेम हा फॉर्मॅट तुम्ही यूज करून ह्या वेनी आपण काय करू शकतो, तुम्हाला हवी असेल ती लिस्ट तुम्ही वेब पेजवरती डेफिनेशन लिस्टमध्ये क्रिएट करू शकता. ओके, आता इथे बघा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये जरी आपण बघितलं, बघा त्यांनी काय घेतलेले आहेत, त्यांनी 3 टर्म घेतलेलं आहे. 3 टर्मचं त्यांनी डेफिनेशन डिस्प्ले केलेलं आहे. ओके, एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट केली आहे. त्याच्यामध्ये टोटल किती डेफिनेशन्स आहेत, 3 डेफिनेशन आहेत. ओके, आता ते कोणते कोणते डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट डेफिनेशन इज फॉर वेब, फॉर HTML अँड फॉर CSS. ओके, आता इथेच मी सांगते तुम्हाला इन शॉर्टमध्ये. बघा हिअर वेब इज द काय, वेब इज द, येस वेब काय आहे, टर्म आहे, राईट. सो फर्स्ट वी क्रिएट द DL टॅग, फर्स्ट वी क्रिएट द डेफिनेशन लिस्ट, राईट. देन वी क्रिएट द टर्म, that is definition term, then DT tag close, right. First we have to create the definition list, then we declare the term, then after that definition of that term, that is DT tag, correct. DT tag close. हे झालं माझी फर्स्ट डेफिनेशन प्रिंट झाली. देन नेक्स्ट HTML आहे, HTML इज द टर्म, सो आय विल टेक DT tag to define the term, DT tag close, right. Now I want to print the definition of this term, so I will use DT tag close. ओके, 2 डेफिनेशन्स मी प्रिंट केल्या, आउटपुटवरती मला दिसत आहेत. देन लास्ट आहे CSS काय आहे, CSS इज द टर्म, यूज DT tag. ओके, टेक द DT tag, क्लोज DT tag. ओके, आता टर्म एक CSS एक टर्म आहे, ती प्रिंट झाली आहे. आता मला त्याची डेफिनेशन प्रिंट करायची आहे, सो आय विल यूज द DT tag. ॲट दी एंड क्लोज द DT tag. ओके, अँड नेक्स्ट आपण टॅग ॲट दी लास्ट आपण कोणता टॅग क्लोज करणार आहोत, DL टॅग. ओके, म्हणजे प्रत्येक डेफिनेशन आपण इन्सर्ट केल्यानंतरनी लिस्ट आयटम, ॲज अ लिस्ट आयटम आपण काय करतोय, आपण आपली डेफिनेशन लिस्ट आहे ती, आपली इथे डेफिनेशन लिस्ट आहे ती कंप्लीट होती इथे. ओके, काय झालं, माझी इथे डेफिनेशन लिस्ट कंप्लीट झाली. ह्याचं मी आउटपुट बघितलं तुम्ही, तर तुम्हाला सॉरी हे असं दिसेल. ओके, सेम हे पूर्ण याचं तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. ओके, समजलं, खूप सोपं आहे. फक्त काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, डेफिनेशन लिस्टमध्ये किती टॅग लक्षात ठेवायचे, 3 टॅग तुम्हाला लक्षात ठेवायचे. DL टू डिफाईन द डेफिनेशन लिस्ट, देन DT टू डिफाईन द टर्म, अँड DD टू डिफाईन द टर्म डेफिनेशन. फक्त 3 टॅग लक्षात ठेवायचे, DL, DT अँड DD. ओके, DL म्हणजे डेफिनेशन लिस्ट असणार आहे, DT म्हणजे त्याचं टर्म, अँड DD मीन्स टर्मचं डेफिनेशन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. देन लास्ट टाइप ऑफ लिस्ट इज नेस्टेड लिस्ट. आता नेस्टेड लिस्ट म्हणजेच काय, लिस्ट विदिन अनदर लिस्ट, आयदर ऑर्डर्ड लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. ओके, सो आतापर्यंत आपण बघितले ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि एक डेफिनेशन लिस्ट. ओके, आता नेस्टेड लिस्ट म्हणजेच काय असतात. सो नेस्टेड लिस्ट आर दोज टाइप ऑफ लिस्ट, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर्डर्ड लिस्ट अँड अनऑर्डर्ड लिस्ट. ओके, सो लिस्ट विदिन लिस्ट, list within list, either ordered list or unordered list is called as nested list. ओके, आता नेस्टेड लिस्ट बघा, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह टाईप साठी. लिस्ट विदिन अनदर लिस्ट, आयदर ऑर्डर्ड लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. ओके, फिलिंग द ब्लँकसाठी येईल किंवा MCQ 1 करेक्टसाठी पण क्वेश्चन येऊ शकतो. बघा, एक आउटपुटवरून तुम्हाला दाखवते. आउटपुट जर तुम्ही बघितलं, आउटपुट बघितलं ना, आपण आउटपुट समजून घेऊया, मग तुम्हाला डेफिनेशन आहे ती इझिली तुम्हाला समजून जाईल किंवा लक्षात पण राहील. ओके, बघा काय सांगितलं मी, काय दिसते तुम्हाला इथे. तुम्ही इथे जर आउटपुटमध्ये बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता ऑर्डर्ड लिस्ट आहे, राईट. अनऑर्डर्ड लिस्ट आहे, पुन्हा ऑर्डर्ड लिस्ट आहे, ती कंटिन्यू झाली इथे. म्हणजेच काय झालं, लिस्ट. ओके, लिस्ट विदिन लिस्ट,
ओके. लिस्ट विदिन लिस्ट आयदर ऑर्डर्ड लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. ओके, बघा काय सांगितलं मी. लिस्ट विदिन लिस्ट आयदर ऑर्डर्ड लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. ओके, म्हणजे लिस्टमध्ये दुसरी लिस्ट आहे. इथे जर तुम्ही आउटपुटमध्ये पाहिलं, फर्स्ट काय आहे, ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट नंतरनी कोणती आहे, ऑर्डर्ड लिस्टमध्ये कोणती लिस्ट आहे, अनऑर्डर्ड लिस्ट आहे. आणि ॲट दी एंड ही जी ऑर्डर्ड लिस्ट आहे ती इथे खाली कंटिन्यू झाली आहे. करेक्ट. म्हणजे लिस्ट विदिन लिस्ट आयदर ती ऑर्डर्ड लिस्ट असेल किंवा अनऑर्डर्ड लिस्ट असेल, अशा लिस्टना आपण काय बोलतो, नेस्टेड लिस्ट. कळलं. नेस्टेड लिस्ट म्हणजेच काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ, आपण असंही बोलू शकतो, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर्डर्ड लिस्ट ॲज वेल ॲज अनऑर्डर्ड लिस्ट. म्हणजे दोन्ही लिस्ट ज्यावेळी कंबाईन होतात, ओके, एकत्र येतात किंवा कंबाईन असतात, ते मर्ज झालेले असतात, त्यावेळी आपण काय म्हणू शकतो, दॅट लिस्ट आर नथिंग बट द नेस्टेड लिस्ट. ओके, आता लक्षात आलं. आता जर तुम्ही डेफिनेशन बघितलं, आता तुम्हाला इझिली लक्षात येईल. बघा काय बघितलं आपण, लिस्ट विदिन अनदर लिस्ट. लक्षात आलं ह्याचं मिनिंग काय, लिस्ट विदिन अनदर लिस्ट म्हणजे ऑलरेडी एका लिस्टमध्ये ज्यावेळी दुसरी लिस्ट असते, ओके, मग ती ऑर्डर्ड लिस्ट असेल किंवा ती अनऑर्डर्ड लिस्ट असेल, तशा लिस्टना आपण काय बोलतो, दॅट लिस्ट आर कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. तशा लिस्टना आपण काय बोलतो, दॅट लिस्ट आर नेस्टेड लिस्ट असतात. तशा लिस्ट कशा असतात, नेस्टेड असतात. ओके, आता नेस्टेड लिस्टचं आपण एक एक्झाम्पल बघूया. तिथे बघा काय केलंय. इथे मी डायरेक्ट तुम्हाला प्रोग्राम जरी तुम्ही बघितला तर इझिली लक्षात येईल. मी डायरेक्ट आउटपुटवरती इथे तुम्हाला इन शॉर्टमध्ये आणि एकदम इझी वेमध्ये समजून सांगते काय करायचं एक्झॅक्ट. बघा आता असे तुम्हाला नेस्टेड लिस्टवरती इन केस एखादा क्वेश्चन असेल, कसं सॉल्व्ह करायचं. बघा फर्स्ट काय आहे, इथे एक हेडिंग आहे, राईट. आता तुम्ही H1 द्या, H2 द्या किंवा H3 द्या, तुम्ही एक हेडिंग प्रोव्हाइड करू शकता. हे काय आहे, आपलं एक हेडिंग आहे, H1 सपोज घेऊ आपण इथे. ओके, हे झालं माझं हेडिंग. देन आता फर्स्ट आपली जी लिस्ट आहे ती काय चेक करायचं तुम्हाला, ती स्टार्ट कुठून झाली आहे. स्टार्ट कुठून झाली आहे, फ्रॉम दी ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्टपासून स्टार्ट झाली आहे, राईट. इथे आपल्याला दिसतंय न्यूमॅरिकल आहे, लिस्ट आयटम्स आहे ते नंबर फॉर्मॅटमध्ये आहेत. म्हणजे ती लिस्ट कशी झाली, दॅट लिस्ट इन द फॉर्मॅट ऑफ ऑर्डर्ड लिस्ट. ती ऑर्डर्ड लिस्ट आहे. सो मी काय करेन, फर्स्ट टॅग मी कोणता ओपन करेन, OL. ओके, आता इथे टाईप ॲट्रिब्यूट यूज करण्याची काही गरज वाटते का तुम्हाला, नाही वाटत आहे. कारण की लिस्ट आयटम्स जे आहेत ते कसे डिस्प्ले झाले तिथे, नंबर फॉर्ममध्ये 1 2 3. आणि बाय डिफॉल्ट जे लिस्ट आयटम्स आहेत ते कसे डिस्प्ले होतात, न्यूमॅरिकल फॉर्ममध्येच होतात. ओके, 1 2 3 4 अशी. सो ऑर्डर्ड लिस्ट. देन इंट्रोडक्शन टू IT, इंट्रोडक्शन टू DBMS. हे काय आहेत, माझ्या लिस्टमधले ते आयटम्स आहेत. सो आय विल टेक LI 2 टाइम्स, राईट. LI टॅग क्लोज, LI टॅग क्लोज. ओके, आता इथे बघा तुम्ही, इथे मी OL क्लोज करून चालेल का, नाही चालणार. कारण की माझी जी ऑर्डर्ड लिस्ट आहे ती इथे जर तुम्ही खाली बघितली ती कंटिन्यू झाली इथे. म्हणजे मी जी माझी ऑर्डर लिस्ट आहे मी इथे ओपन केली आहे, बट मी इथे इन केस क्लोज केली तर माझी ही जी लिस्ट आयटम आहे ती लिस्टमधून बाहेर पडेल. ओके, सो मला लिस्ट माझी इथे क्लोज करून चालणार नाही. मी माझी इथे लिस्ट क्लोज नाही करू शकत इथे. ओके, आता बघा इथे सेकंड लिस्ट आयटम नंतरनी आपल्या लिस्टमध्ये काय दिसते तुम्हाला, एक अनऑर्डर्ड लिस्ट एंटर झाली आहे, बरोबर. अनऑर्डर्ड लिस्ट दिसते आहे. सो इथे काय करणार मी, UL, राईट. आता UL आहे. आता ULचं मी इथे काय डिक्लेअर करेन, मी इथे ULचं टाईप डिक्लेअर करेन. ओके, मी काय करेन, इथे ULचं टाईप डिक्लेअर करेन. ओके, इथेच बघूयात आपण काय करेन मी, UL स्टार्ट केलं. आता इथे जर तुम्ही जे लिस्ट आयटम्स आहे त्याचं जर तुम्ही टाईप बघितला तर इथे काय दिसतोय, सर्कल आहे. मी काय सांगितलं होतं, बाय डिफॉल्ट असतात त्या बुलेट्स असतात. ओके, ब्लॅक बुलेट्स असतात, पण त्या बुलेट्स आहेत का, इथे आपल्याला सर्कल दिसते. सो वी हॅव टू यूज द टाईप ॲट्रिब्यूट. सो UL टाईप इज इक्वल्स टू सर्कल. ओके, देन लिस्ट आयटम्स किती आहेत, किती, वी मस्ट राईट LI अँड LI 3 टाइम्स. ओके, ते क्लोज केलं, LI टॅग क्लोज केलं. ओके, आता इथे बघा, इथे जे माझ्या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये लास्ट लिस्ट आयटम आहे ते तुम्हाला नंतरनी कुठे कंटिन्यू झालेलं दिसतंय का, नाही, कुठेच कंटिन्यू नाही आहे. त्याच्यानंतर डिरेक्टली काय आहे, इथे एक ऑर्डर्ड लिस्ट आयटम आहे, इथे कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे माझी इथे अनऑर्डर्ड लिस्ट काय होतीये, कंप्लीट होतीये. सो मी इथे काय करेन, UL टॅग क्लोज करेन. ओके, मी इथे UL टॅग क्लोज केला. देन
आता माझी जी ऑर्डर्ड लिस्ट मी स्टार्ट केलं होतं त्याचं एक लिस्ट आयटम आहे ते इथे कंटिन्यू झालेलं आहे. सो मी काय करेन, लिस्ट आयटम ते डिक्लेअर करेन ॲज इट इज LI मध्ये. समजलं? देन आता मी कोणती टॅग क्लोज करेन, मी OL क्लोज करेन. लक्षात आलं? OL क्लोज. देन आपले जे बेसिक टॅग असतात ते आपण क्लोज करू. समजलं? नेस्टेड लिस्ट आहे ती कशी क्रिएट करायची. फर्स्ट आपण काय बघायचं आधी आपण समजून घ्यायचं आउटपुटवरून एक्झॅक्ट काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, कशा आहेत ते लिस्ट आयटम्स कशा आहेत. ओके, इथे जरी तुम्ही बघितलं बघा, आता जे आपले जे नेस्टेड लिस्ट असतात, ओके, त्याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. ओके, कोणते टाईप आहेत? सिंगल लेवल नेस्टेड लिस्ट अँड मल्टी लेवल नेस्टेड लिस्ट. ओके, आता मल्टी लेवल नेस्टेड लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे लिस्ट आयटम्स जे आहेत त्याचं एक कलेक्शन असतं. आता इथे आपण बघितलं, इथे बघा तुम्ही स्टार्ट कुठून झालं आहे, UL पासून स्टार्ट झाले. ओके, अनऑर्डर्ड लिस्ट स्टार्ट झाले, अनऑर्डर्ड लिस्टपासून स्टार्ट झालेलं आहे, त्याचे 2 लिस्ट आयटम्स आहेत. देन अनऑर्डर्डमध्ये ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट झाली इथे. देन इथे काय येणार, OL टॅग. ओके, देन 3 टाइम्स LI टू जनरेट द लिस्ट अँड टू ॲड द लिस्ट आयटम्स. ओके, आता बघा इथे जे ऑर्डर्ड लिस्ट आहे ती त्याचे जे लिस्ट आयटम्स आहे ते खाली कुठेच कंटिन्यू झाले. सो आपण इथे OL क्लोज करू शकतो. राईट, OL क्लोज केल्यानंतर माझी जी अनऑर्डर्ड लिस्ट आहे त्याचं एक लिस्ट आयटम इथे कंटिन्यू आहे खाली. सो मी काय करेन, एक लिस्ट आयटम खाली, सो मी इथे काय करेन, LI मध्ये टाकेन. राईट, त्याच्यानंतर मी माझी ऑर्डर्ड लिस्ट अनऑर्डर्ड लिस्ट इथे मी क्लोज करणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा बघा, पुन्हा इथे अनऑर्डर्ड लिस्ट आली आहे, पुन्हा इथे एक अनऑर्डर्ड लिस्ट आहे. सो मी पुन्हा काय करेन, एक अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करेन आणि त्याचा टाईप डिक्लेअर करेन. इथे टाईप काय आहे, सर्कल आहे. राईट, त्याचा टाईप डिक्लेअर केल्यानंतर LI मध्ये मी काय टाकणार, कंडिशनल स्ट्रक्चर. पुन्हा इथे टाईप चेंज होत आहे लिस्टचा. ओके, पुन्हा तो टाईप डिक्लेअर करून तुम्ही LI काय करा, ॲड करा, लिस्ट आयटम्स ॲड करू शकता. देन हे जे आहे लास्ट जे लिस्ट आयटम आहे ते इथे आपण काय करणार आहे, LI मध्ये इन्सर्ट करणार. ओके, LI मध्ये टाकल्यानंतर मग पुन्हा आपण काय करणार, जे आपले टॅग्स आहेत ते आपण क्लोज करून आपली लिस्ट, फायनल लिस्ट आपण क्लोज करणार. ओके, खूप इझी आहे, लिस्ट आहेत. लक्षात आलं? आय होप तुम्हाला समजलं असेल टाईप्स, लिस्टचे टाईप आणि लिस्ट काय असतात आणि त्या कशा क्रिएट करतात. ओके, आपण याचं प्रोग्रामिंग सुद्धा करून बघणार आहोत. मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते जेणे की तुमची कन्सेप्ट आहे तुम्हाला अजून इझिली लक्षात येईल एक्झॅक्ट काय असतं. ओके, लिस्टचं आहे त्याचे आउटपुट कसे दिसतात किंवा कसे डिस्प्ले होतात लिस्टचे आउटपुट. ओके, सो आपण काय बघितलं सांगा, आपण काय काय डिस्कस केलं. काय डिस्कस केलं आपण, लिस्ट काय आहे. ओके, सो व्हॉट आर लिस्ट. किती टाइप्स बघितले आपण लिस्टचे टोटल, येस, किती टाइप्स बघितले आपण लिस्टचे, 4 टाइप्स. सो देर आर हाउ मेनी टाइप्स ऑफ लिस्ट, देर आर 4 टाइप्स ऑफ लिस्ट. राइट, टोटल किती टाइप्स आहेत लिस्टचे, 4 टाइप्स येतात. कोणते कोणते आहेत, कोणते कोणते आहेत, सॉरी, फर्स्ट टाइप इज ऑर्डर्ड लिस्ट. राइट, ordered list is also called as number list or numerical list. Okay, ordered list ला आपण काय बोलतो, numerical list, numerical or alphabetical list. Right, and ordered list is created, ordered lists are defined using which tag, OL tag. OL टॅगच्या हेल्पने आपण काय करतो, वी कॅन क्रिएट द ऑर्डर्ड लिस्ट. देन द ॲट्रिब्यूट्स बघितले आपण ऑर्डर्ड लिस्टचे. ऑर्डर्ड लिस्टचे ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत सांगा, किती ॲट्रिब्यूट्स बघितले आपण टोटल ऑर्डर्ड लिस्टचे, 3. राईट, 3 ॲट्रिब्यूट्स बघितले ना आपण. कोणते कोणते आहेत आता ॲट्रिब्यूट्स, कोणते कोणते आहेत, येस. आता ॲट्रिब्यूट्स आपण कोणते बघितले, टोटल 3 बघितले. एक तर ॲट्रिब्यूट आहे टाईप. ओके, देन टाईप ॲट्रिब्यूटने आपण काय केलं, वी कॅन डिक्लेअर द टाईप ऑफ द लिस्ट आयटम्स. ओके, मग ते कसं असेल आणि बाय डिफॉल्ट काय असतं, बाय डिफॉल्ट लिस्ट आयटम्स ते कसे डिस्प्ले होतात, नंबर फॉर्मॅटमध्ये. देन टाईप होतं फर्स्ट, देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज रिव्हर्स
अँड थर्ड ॲट्रिब्यूट होतं ते कोणतं होतं सांगा, स्टार्ट. म्हणजे तुम्हाला लिस्ट आयटम जे आहे ते कुठून स्टार्ट करायचं ते आपण स्टार्टने आपण डिक्लेअर करू शकतो. ओके, हे झालं आपलं ऑर्डर्ड लिस्टसाठी. देन आपण बघितलं अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे, अनऑर्डर्ड लिस्ट सेकंड टाइप आहे अनऑर्डर्ड लिस्ट. राईट, अनऑर्डर्ड लिस्ट आर डिफाईन युझिंग UL टॅग. UL टॅगने आपण डिफाईन करू शकतो. राईट, आता UL सोबत आपण अनऑर्डर्ड लिस्टमध्ये अजून आपण काय बघितलं, विथ इन अनऑर्डर्ड लिस्ट. ओके, विथ अनऑर्डर्ड लिस्ट वी कॅन यूज द टाईप ॲट्रिब्यूट ऑल्सो. आपण टाईप ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. राईट, आता ते टाईप ॲट्रिब्यूट आपण कशासाठी यूज केलं, लिस्ट आयटम्स आहे ते डिफरंट फॉर्मॅट डिफरंट टाईपमध्ये डिस्प्ले करण्यासाठी. आता त्याच्यामध्ये आपण किती टाईप बघितले, येस, एक तर 3 टाईप बघितले आपण. ओके, एक तर बाय डिफॉल्ट असणार आहे, ते काय असतं, बाय डिफॉल्ट आपण जो टाईप बघितला आहे तो कोणता आहे, ब्लॅक बुलेट. राईट, देन सर्कल अँड लास्ट वन इज द स्क्वेअर. ओके, ह्या 3 टाईपमध्ये आपण आपली अनऑर्डर्ड लिस्ट काय करू शकतो, डिस्प्ले करू शकतो. राईट, देन नेक्स्ट टाइप इज डेफिनेशन लिस्ट. डेफिनेशन लिस्ट. ओके, आता डेफिनेशन लिस्ट, टू क्रिएट अ डेफिनेशन लिस्ट विच टॅग इज यूज्ड, DL टॅग. कोणते कोणते टॅग बघितले आपण, डेफिनेशन लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपण कोणतं टॅग बघितला, DL. टू डिफाईन द टर्म, DT टॅग. टर्म डिफाईन करण्यासाठी कोणतं टॅग बघितलं आपण, DT. टू डिफाईन द टर्म डेफिनेशन, DD टॅग इज यूज्ड. ओके, 3 टॅगचा यूज करून आपण एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट करू शकतो. आणि तर लास्ट लिस्ट आहे ती आपली कोणती आहे, नेस्टेड लिस्ट. ओके, आता नेस्टेड लिस्ट काय आहे, नेस्टेड लिस्ट आयदर ती कशी लिस्ट असणार आहे, कलेक्शन ऑफ ऑर्डर्ड अँड अनऑर्डर्ड. ओके, ऑर्डर्ड लिस्ट असणार आहे आणि ती कसली लिस्ट असणार आहे, अनऑर्डर्डचा एक कॉम्बिनेशन असणार आहे. इट मीन्स काय डेफिनेशन बघितलं आपण, लिस्ट विदिन लिस्ट आयदर ऑर्डर्ड लिस्ट और okay, either ordered list or unordered list are called as nested list. ओके, समजलं टाइप्स ऑफ लिस्ट कोणत्या आहेत आणि लिस्ट म्हणजे काय आणि आपण ते कसे क्रिएट करू शकतो. ओके, सो मी आता तुम्हाला एका एक्झाम्पलमध्ये प्रत्येक टाईप प्रोग्रामिंग थ्रू आपण बघूयात. प्रॅक्टिकली मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमची कन्सेप्ट आहे ती अजून क्लिअर होऊन जाईल. ओके, सो आपण याचं एक प्रॅक्टिकल करून बघूयात. ओके, सो डायरेक्ट मी तुम्हाला नोटपॅडचं स्क्रीन नोटपॅडवरती घेऊन जाईल आणि आपण डायरेक्ट नोटपॅडवरती आपला कोड रन करून बघायचा. आता एक छोटंसं एक्झाम्पल आपण बघूयात. एका एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक टाईप वरून लिस्ट कशी डिस्प्ले होते किंवा त्याच्या आउटपुटमध्ये ते कसं दिसतात. ओके, आउटपुट कसं दिसतं हे आपण समजून घेऊयात. सो फर्स्ट आय विल टेक अ न्यू टॅब. ओके, फर्स्ट मी माझी फाईल आहे ती सेव्ह करून घेते. ओके, सांगा मला फर्स्ट टाइम ज्यावेळी आपण फाईल सेव्ह करतो आपण कोणता ऑप्शन क्लिक करतो, सेव्ह ॲज. ओके, जस्ट क्लिक ऑन सेव्ह ॲज, देन चूज युअर फोल्डर. टाईप ऑफ फाईल आर, टाईप कसा असणार आहे, ऑल फाईल्स. ओके, देन फाईल नेम, सो वी आर क्रिएटिंग द list.html. okay, now see here, first I will complete the basic syntax of HTML. Doc type HTML, yes. After that open HTML tag, then open head tag. Inside head we give the title. Okay, we give the title to our web page. So title will be list. We are creating list, so list, then title tag, close. Okay, then head tag, close. Okay, so after closing of the head tag
वी ओपन द बॉडी टॅग, राईट. बॉडी टॅग ओपन केलं. देन ओके, सो आपण आता वन बाय वन प्रत्येक लिस्टचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रू समजून सांगते बघा की त्याचे आउटपुट कसे दिसतात. सो फर्स्ट टाईप आपण कोणता बघितला आहे. सो हेडिंग देऊयात आपण फर्स्ट H1मध्ये मी एक हेडिंग देते. H1 फर्स्ट टाईप इज ऑर्डर्ड लिस्ट, राईट. H1 close. Okay, now tell me which tag is used to define the ordered list. Yes, OL tag. Then list items साठी आपण कोणता टॅग यूज करतो टू डिक्लेअर द लिस्ट आयटम्स. येस, LI टॅग. ओके, LI टॅगमध्ये मी काय करेन, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसची एक लिस्ट क्रिएट करूयात. सो HTML LI टॅग क्लोज. वन मोर टाइम LI JavaScript. ओके, LI टॅग क्लोज. देन ओके, मी दोन लिस्ट आयटम्स ॲड केलेले आहेत. देन मी कोणतं टॅग क्लोज करेन, OL टॅग क्लोज. त्याच्यानंतर बॉडी टॅग क्लोज अँड HTML टॅग क्लोज. ओके, आता ह्याचा आपण मी ऑलरेडी फाईल म्हणजे सेव्ह केलेली आहे. सो आपण हे रन करून बघूया त्याचं आउटपुट कसं दिसतं आहे. ओके, सो लिस्ट ओका इथे माझं आउटपुट दिसतं आहे. सो ओपन विथ गुगल क्रोम. ओके, बघा मी आपण इथे काय केली आहे, एक ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट केली आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑर्डर्ड लिस्ट जे आहे त्याचे जे लिस्ट आयटम्स आहेत ते बाय डिफॉल्ट कसे दिसतात, नंबर फॉर्मॅटमध्ये दिसतात, नंबर्समध्ये दिसतात. सो 1 and 2. ओके, आता इथे जर मी अजून लिस्ट आयटम्स माझ्या लिस्टमध्ये जर मी ॲड केले, सो इथे नंबर काय येणार आहे, 3, 4, 5, 6. ओके, ही झाली माझी ऑर्डर्ड लिस्ट. नाव अनऑर्डर्ड लिस्टसाठी बघूयात आपण. नाव अनऑर्डर्ड. आता अनऑर्डर्ड म्हणजेच काय, अनऑर्डर्डमध्ये फक्त चेंज काय करायचं आपल्याला, अनऑर्डर्ड. ओके, मी इथे चेंज करून दाखवते तुम्हाला. अनऑर्डर्डसाठी टॅग कोणता येतो, UL टॅग, राईट. ओके, बट अनऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करण्याआधी आपल्याला टाईप ॲट्रिब्यूट बघायचं नाही का, टाईप ॲट्रिब्यूट. ओके, आता टाईप ॲट्रिब्यूट कसे यूज करतो आपण. सो टाईप. सो फर्स्ट आपण ते बघूया टाईप ॲट्रिब्यूटचा आपण कसा यूज करतो. सो OL टाईप. आता ॲट्रिब्यूट्स बघूयात आपण ऑर्डर्ड लिस्टचे. OL टाईप इज इक्वल्स टू, सपोज मला अल्फाबेटिकल फॉर्मॅटमध्ये मला माझी लिस्ट डिस्प्ले करायची. सो मी काय करेन, कॅपिटल A. ओके, ह्याचं आउटपुट जे तुम्ही बघितलं, ह्याचं आउटपुट आपण फ्रेश करते मी. ओके, आता इथे बघा काय झालं, चेंज काय झालं आहे, AB. ओके, सेम इथे जर मला रोमन नंबर्समध्ये हवं असेल, मी काय करेन, कॅपिटल I. ओके, बघा झालं चेंज, रोमन नंबर 1, रोमन नंबर 2. अशा टाईपनी आपण टाईप ॲट्रिब्यूटचा यूज करू शकतो. नाव नेक्स्ट ॲट्रिब्यूट आपण काय बघितलं होतं, नेक्स्ट ॲट्रिब्यूट. येस, नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज रिव्हर्स्ड. ओके, आता रिव्हर्स, आता टाईप आणि रिव्हर्स आपण ॲट अ टाइम पण यूज करू शकतो. रिव्हर्स ॲट्रिब्यूट बघा काय झालं, BA माझी जी लिस्ट आहे ती रिव्हर्स झाली आहे. AB असं होतं, ते काय झालं, ते उलटे झाले, BA. ओके, रिव्हर्स झाली माझी लिस्ट. देन लास्ट ॲट्रिब्यूट कोणतं होतं आपलं, स्टार्ट ॲट्रिब्यूट. ओके, एक स्टार्ट ॲट्रिब्यूट आपण बघितला. स्टार्ट ॲट्रिब्यूट आपण काय करू शकतो की तुम्हाला कोणत्या नंबरनी स्टार्ट करायची तुमची ऑर्डर्ड लिस्ट ते तुम्ही डिक्लेअर करू शकता. सो मी काय करेन, स्टार्ट, सपोज मला 60 पासून स्टार्ट करायचे. सो मी काय करेन, 60 व्हॅल्यू काय देईन मी तिथे, 60. ओके, हा प्रोग्राम रन केल्यानंतर बघा काय दिसेल, बघा लिस्ट आयटम माझे कुठून स्टार्ट झाले आहेत, 60 देन 61. ओके, क्लिअर झालं. ऑर्डर्ड लिस्ट कशी क्रिएट करतो आपण, लिस्ट आयटम्स कशा ॲड करतो, ॲज वेल ॲज आपण टाईप ॲट्रिब्यूट बघितलं, कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला लिस्ट आयटम डिस्प्ले करायचे. देन आपण रिव्हर्स कशी करतात ते सुद्धा आपण बघितलं आहे. अँड लास्ट म्हणजे तुम्हाला लिस्ट आयटम जे आहेत तुमचे ते तुम्हाला मधून एखाद्या नंबरपासून स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही कोणत्या ॲट्रिब्यूटचा यूज करू शकता, यू कॅन यूज द स्टार्ट ॲट्रिब्यूट. ओके, इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ऑर्डर्ड लिस्ट क्लिअर आहे. ओके,
देन नेक्स्ट टाईप आहे अनऑर्डर्ड लिस्ट. ओके, सो आपण आता इथेच चेंज करतो मी अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्डमध्ये मी काय सांगितलं होतं, अनऑर्डर्ड लिस्ट इज क्रिएटेड युझिंग UL टॅग. ओके, सो मला इथे कोणता टॅग क्लोज करावा लागेल, UL टॅग. वी हॅव टू क्लोज द UL टॅग. नाव लेट्स चेक द आउटपुट. बघा, बाय डिफॉल्ट अनऑर्डर्ड लिस्ट डिस्प्लेड इन ब्लॅक स्मॉल सर्कल्स. ओके, दॅट आर नथिंग बट द ब्लॅक बुलेट्स. याला आपण काय म्हणतो, दीज आर द ब्लॅक बुलेट्स आहेत ह्या. ओके, देन we can use the type attribute as well with the with unordered tag. Okay, so I will use the type attribute. Type is equals to, suppose I want to display the list items with a small square. Okay, so I will write square. Then let's check the output. Square. बघा, इथे सर्कल होतं, आता इथे स्क्वेअर दिसते तुम्हाला, स्क्वेअर जनरेट झाले तिथे 2. ओके, सेम आपण सेम असं सर्कलसाठी पण करू शकतो. फक्त इथे मला काय चेंज करायचं, इथे मी व्हॅल्यू चेंज करेन. काय येईल व्हॅल्यू, सर्कल. ओके, बघा काय झालं, इथे स्मॉल सर्कल्स आलेले आहेत. ओके, क्लिअर आहे. अनऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट इज डिफाइंड युझिंग UL टॅग. देन वी कॅन यूज द टाईप ॲट्रिब्यूट ऑल्सो. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं, which type of list? Yes, definition list. Next type is definition list. H1 definition list. Okay, एक heading आपण देऊयात, definition list. Then okay, आता सांगा, DL tag defines the definition list. Okay, then first we have to define the term. So DT tag, I will take DT tag. Suppose HTML is the term, right? HTML is the term. Close the DT tag. Then to define the definition of this term, we must use the DD tag. Then I will write the full form of HTML. Okay, hyper text markup language. Okay, clear आहे. Then close the DD tag. मी काय केलं, क्लोज केलं. and at the end काय करतो आपण, एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट करतो. सो मी DL टॅग स्टार्टला ओपन केला, सो तो क्लोज पण करावा लागेल. DL टॅग क्लोज. ओके, आता आपण याचा आउटपुट बघूया. झाली एक डेफिनेशन लिस्ट क्रिएट. काय केलं मी, डेफिनेशन लिस्ट क्रिएट केली आहे. कशाचं डेफिनेशन, काय घेतलं मी, एक टर्म घेतलं HTML. ओके, ॲज अ डेफिनेशन मी त्याचं काय केलं, तर एक फुल फॉर्म पास केलं मी तिथे DD टॅगमध्ये. दिसतंय तुम्हाला, एक डेफिनेशन आपण काय केलं, डेफिनेशन लिस्टमध्ये एक डेफिनेशन ॲज अ लिस्ट आयटम म्हणून ॲड केलं आहे. सेम तुम्ही इथे, आपण इथे मल्टिपल लिस्ट आयटमसुद्धा ॲड करू शकतो. देन त्याच्यानंतर आपण बघितलं कोणत्या टाईपचं लिस्ट सांगा, नेस्टेड. नेस्टेड काय आहे, लिस्ट विदिन लिस्ट. आयदर ऑर्डर्ड लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. ओके, आता नेस्टेड लिस्ट आहे ती आपण स्वतः इथे क्रिएट करूया. ओके, बघा फर्स्ट मी काय करेन, ऑर्डर्ड लिस्ट क्रिएट करते. ऑर्डर लिस्टपासून आपण स्टार्ट करू. सो LI HTML. ओके, LI टॅग क्लोज. देन UL टाईप स्क्वेअर. देन लिस्ट आयटम्स, राईट. लिस्ट आयटम्स विल बी ओके CSS. LI tag close. One more time CSS, and we'll take one property of CSS. Okay, so color. Then LI tag close, UL tag close. Now one more time LI for PHP. LI tag close.
Okay, now we'll close the ordered list. Okay, now let's check the output. बघा काय केलं मी, लिस्ट विद इन लिस्ट, आयदर ऑर्डर्ड लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड ॲज नेस्टेड लिस्ट. एक मी छोटीशी नेस्टेड लिस्ट क्रिएट केली आहे. काय केलं मी, फर्स्ट काय होतं, एक ऑर्डर्ड लिस्ट आहे, ऑर्डर्ड लिस्टपासून मी स्टार्ट केलं, त्याच्यामध्ये एक अनऑर्डर्ड लिस्ट मी काय केली तर इन्सर्ट केली आहे. ओके, आणि जी माझी ऑर्डर्ड लिस्ट आहे ती काय झाली, ती कंटिन्यू झाली आहे. सेम मी इथे अजून अनऑर्डर्ड लिस्ट मी इथे खाली काय करू शकते, मी इथे ॲड करू शकते. ओके, मग मी त्याचं टाईपसुद्धा आपण त्याचं चेंज करू शकतो. सपोज तुम्हाला अजून एखाद्या 2 प्रॉपर्टीज ॲड करायचे असतील इथे, सो तुम्ही काय कराल, UL मध्ये आपण 2 लिस्ट आयटम्स ॲड करू शकतो इथे, राईट. पण ते करून बघूया. तिथे काय करूया, UL देन टेक द लिस्ट आयटम्स. ओके, LI प्रॉपर्टीज घेऊयात आपण इथे CSSच्या, टेक्स्ट अलाइन, LI टॅग क्लोज, देन LI border, LI tag close, at the end close the UL tag. ओके, आता आपण याचं आउटपुट चेक करूयात. बघा काय झालं, काय केलं मी, अजून 2 काय केले मी तर लिस्ट आयटम्स त्याच्यामध्ये ॲड केलेत. ओके, क्लिअर आहे आता तुम्हाला पॉईंट. 4ही टाईप तुम्हाला समजले. आय होप तुम्हाला 4ही टाईप सेल लिस्टचे समजले असतील. ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड, then definition and nested list. The further part we will continue in our next lecture.